आंबेगाव तालुक्यातील जांभोरी येथील महिलांच्या आयुष्यात आता मधाचा गोडवा उतरणार आहे। खादी ग्रामोद्योग आणि स्थानिक प्रयत्नांतून 20 महिलांना आता मधमाशी पालनाचा नवा रोजगार उपलब्ध झाला आहे। आंबेगाव तालुक्यातील हरणमाळ जांभोरी येथे महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे। खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून 20 बचत गटातील महिलांना आता थेट रोजगाराची संधी मिळाली आहे। या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती 2024 मध्ये। न्यायाधीश माननीय क्रिस्टीन स्वामीनाथन यांच्या भीमाशंकर दौऱ्यादरम्यान श्री अजय नंदा विवेक मुळूक यांनी मांडलेला महिला रोजगाराचा प्रस्ताव आज वास्तवात उतरला आहे। सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये या प्रकल्पाला गती मिळाली। त्यानंतर 3 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान 10 दिवसांचे विशेष तांत्रिक प्रशिक्षण महिलांना देण्यात आले आणि आता 28 फेब्रुवारी 2026 रोजी या 20 महिलांना प्रत्येकी 20 याप्रमाणे एकूण 200 मतपेट्यांचे बी बॉक्सेस वाटप करण्यात आले आहे। 8 मार्च रोजी जांभोरी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात किसन पारधी आणि अजय मुळूक यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले। याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अप्पर आयुक्त माननीय अभिमन्यू काळेसाहेब, भीमाशंकर कारखान्याचे संचालक गणेशभाऊ कोकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ताभाऊ कोकणे आणि बीडी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। शेतीला पूरक असणारा हा जोडधंदा आता जांभोरी परिसरातील महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग ठरणार आहे। मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। ग्रामीण भागातील महिलांसाठी हा प्रकल्प नक्कीच दिशादर्शक ठरेल यात शंका नाही। किसन जानको पारधी, मुक्काम हरणमाळ, पोस्ट जांभोरी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आमच्या गावामध्ये हा व्यवसाय नव्हता किंवा व्यवसायामध्ये आम्ही पहिला ज्यावेळेला आम्ही प्रशिक्षण घेतलं त्यावेळेला आम्ही 11 लाभार्थी होतो। 11 लाभार्थींपैकी आम्ही 25 पेटी लावली गेली। पण माझ्या मनात असा विषय आला की माझ्या परिसरामध्ये भीमाशंकर कृषीमध्ये इथं मधमाशी हा व्यवसाय कोणच करत नाही। आम्ही 4 ते 5 जर करत असेल तर माझ्या भगिनी एक बचत गटाच्या मार्फत मी त्याला विचारलं का तुम्ही प्रशिक्षण घ्याल का, तर त्यांनी मला होकार दिला आणि त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी स्थानिक कोणी नसल्यामुळं मग त्याच्यासाठी कोल्हापूरवरून विद्या कांबळे, धर्मा कांबळे आणि ज्या आपल्या केवायसी इंडियन या संस्थेने खादी ग्रामोद्योग यांनी आम्हाला साथ दिली आणि आपल्यासाठी जागा पाहण्यासाठी आलेले आपले महेश मांडवे सर यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपली ही जागा पसंत केली आणि पसंत करून आपल्याला इथं 12 दिवसाचा प्रशिक्षण देऊन त्यांचं जेवणाची सोय केली, त्यांचे नाश्ता, जेवण, चहा पाणी सर्वांची सोय करून आमच्यासाठी हे केलं आणि भगिनीसाठी का यांना आज प्रत्येकी आम्ही 10 बॉक्स बिग बॉक्स हे 10 दिलेले आहेत आणि 10 देऊन अजून यांचं परीक्षण यांच्या मधमाशी जेवढं वाढवायचा प्रयत्न करू। आम्हाला हे आमचं छोटंसं गाव जांभोरी आता मधमाशी पालन म्हणून गाव आहे, पण माझं एक स्वप्न होतं का माझे गाव हे मधमाशीचं गाव म्हणजे मधाचे गाव म्हणून हे घोषित करायचे आणि त्याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून माझं गाव मी हे मधाचं गाव करायचं पूर्ण ठाम घेतलेले। तर माझ्या भगिनीने मला साथ द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि ते माझी इच्छा ते पूर्ण करणार आहेत। आज आमच्याजवळ 200 बॉक्स आहेत। पुढच्या वर्षी अजूनही 200 बॉक्स कशा भगिनी दुसऱ्यांना साथ देऊन आणि प्रत्येकी आज 10 बॉक्स तर प्रत्येकीचे 20 बॉक्स कसे होतील असे प्रयत्न करतील आणि एवढं साध्य करून अजून जेवढं आम्हाला अशोक अप्पा काळे असेल, आपले अजित सर असेल, मॅडम असेल, महेश सर असेल, हे सर्व अजून महिन्यापासून या प्रोजेक्टचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत असताना अनेक काही अडचणींना सामोरे जात आणि पाठपुरावा करत असताना आम्हाला मिळालेला प्रतिसाद व खादी ग्रामोद्योग व केविके यांच्या माध्यमातून, आवार शासन त्याच्या माध्यमातून किंवा अधिकारी असं किंवा प्रशासकीय असं यांच्या माध्यमातून आपण त्या पाठपुराव्यासाठी त्यांनी दाखवलेला प्रतिसाद आणि इथं उपलब्ध करून व्यवसाय देण्यासाठी रोजगार संधी किंवा महिलांना ज्या दृष्टीने किंवा स्वतःच्या स्वावलंब करण्यासाठी यासाठी आम्ही एक आदिवासी किंवा वरच्या पट्ट्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं म्हणजे रोजगाराची कोणती संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही उभा करण्याचं ठरवलं होतं की जेणेकरून आमच्या महिला कुठेतरी सक्षम होतील, स्वतःच्या
व्यवसायामध्ये स्वतःचं उत्पादन किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतः सक्षम होतील या माध्यमातून हा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत असताना डिसेंबर 2025 मध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट आम्हाला रिस्पॉन्स आम्हाला चांगला भेटला व त्या माध्यमातून 3 डिसेंबर 2025 रोजी ह्या प्रशिक्षण जांभोरी हरणमाळे येथे सुरू करण्यात आलं आणि 12 डिसेंबर 2025 रोजी याचा प्रशिक्षण कालावधी संपन्नात आला. त्यानंतर अनेक काही कागदपत्रे किंवा असेल डॉक्युमेंटरी असेल ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत आणि 28/2/2026 रोजी अंतिम टप्प्यामध्ये ह्या प्रोजेक्टचा निकाल आला आणि 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी या पेट्यांचा आम्हाला 200 पेट्या इथं उपलब्ध करून देण्यात आल्या. खादी ग्रामोद्योग महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ह्या पेट्या जांभोरी आणि हरणमाळे या ठिकाणी आणण्यात आल्या आणि 6 मार्च 2026 रोजी स्टेट एज्युकेशन भरलं होतं. त्या स्टेट एज्युकेशनमध्ये आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अधिक माहिती आणि या सगळ्या प्रोजेक्ट अशा पद्धतीने या प्रकल्पाचा इथं रोजगार व्यवसाय दृष्टीने इथं उभा करण्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीने यश आल्याबद्दल ह्या यशामागं सर्व महिलांचे आणि माता भगिनींचे आशीर्वाद होते. त्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकल्या. त्या सर्वांचं मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो की ज्यांनी आम्हाला याच्यामध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये साथ दिली. माननीय असं गप्पा असेल, बिडीकाळे प्राचार्य सर असेल, हे सुद्धा ह्या प्रोजेक्टसाठी इथं आले होते. त्यांनी सुद्धा वितरण त्यांच्यासोबत करण्यात आलं होतं. अशा पद्धतीने